हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्हॉल्युशन. आज आपण 5 फेब्रुवारी 2026 द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपण लेक्चरचं स्वरूप बघूया कशा पद्धतीचं असतं. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतोय. जे काही महत्त्वाचे एरोटेल असतील ते खऱ्या अर्थानं एरोटेल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती सुद्धा एरोटेल सारखेच काही मुद्दे डिस्कस केलेले असतात. जर त्याचं एक्झामच्या दृष्टीतून काय महत्त्व असेल तर ते आपण कव्हर करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती काय महत्त्वाच्या संकल्पना आल्या असतील, तर त्या कव्हर करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. अशा पद्धतीचं टोटल डिस्कशन आपलं डेली बेसिसवरती द हिंदू एनालिसिस म्हणून हे येतं आणि याच्यामध्ये आपला इव्हेंच्युअली उद्देश हाच आहे, की एक्झामच्या दृष्टीतून जे काही महत्त्वाचं आहे, ते सगळं कव्हर करणं जेणेकरून एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी जे नॉलेजची गरज आहे, ते नॉलेज आपल्याला मिळावं आणि त्याचं रूपांतर जास्तीत जास्त मार्क्समध्ये व्हावं. दॅट इज द इव्हेंच्युअली दॅट इज द ओनली गोल बिहाइंड दिस लेक्चर, बिहाइंड दिस डिस्कशन. सो आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर जे विद्यार्थी 2 ते 3 वर्षांपासून प्रिपरेशन करतायत, पण स्कोर येत नाहीये, एक्झॅक्ट प्रिपरेशन कुठं चुकते हे समजत नाहीये. अशा विद्यार्थ्यांसाठी 2 तासाची मेंटरशिप जी आहे, तो सुरू झालेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला Google फॉर्म दिलाय. तो Google फॉर्म भरून याच्यासाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकताय. या 2 तासामध्ये मी ट्राय करतोय, की विद्यार्थ्यांना गाईड करेन, की कशा पद्धतीने त्यांचं प्रिपरेशन सुरू आहे हे समजावून घेतल्यानंतर योग्य पद्धतीने प्रिपरेशन कुठं नेमकी लूप होल आहेत, ते फाइंड आउट करून करेक्ट पद्धतीने प्रिपरेशन कसं करायला पाहिजे, त्या पद्धतीचा गाईडन्स जो आहे, तो व्हर्चुअली मी विद्यार्थ्यांना या 2 तासामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. हे वन टू वन असणार आहे. मल्टिपल स्टुडंटसोबत क्लास नाही, तर वन टू वन डिस्कशन असणार आहे, जेणेकरून फोकसली त्या विद्यार्थ्यांना प्रिपरेशन्स रिलेटेड प्लॅन आपण देऊ शकेल. असो, आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिलं महत्त्वाचं रोटेल कोणतं आहे आणि त्याच्यातून आज आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून काय पॉइंट्स मिळत आहेत, काय नवीन इन्फॉर्मेशन मिळते, की ज्याचा आपल्याला एक्झाममध्ये वापर करता येईल. पहिलं जे हे रोटेल आहे ना, ते इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हे इंटरनॅशनल ट्रेडच्या दृष्टीतून, विशेष करून इकॉनॉमीच्या दृष्टीतून सुद्धा हे खरं तर महत्त्वाचं आहे. या 2 गोष्टींच्या दृष्टीतून हे रोटेल आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि या रोटेलचा मुद्दा काय आहे? तर या रोटेलचा मुद्दा असा आहे, की यूएसएनं जे आपल्यावरती मोठ्या प्रमाणात टॅरिफ्स लावले होते, बिकॉज ऑफ सम रिझन्स ते आपण पुढे डिस्कस करूया. ते टॅरिफ जवळ-जवळ 50% आणि फार्मा सेक्टरमध्ये तर ते 100% पर्यंत त्यांनी नेले होते. मग याच्यामध्ये 25% जे टॅरिफ्स आहेत ते पेनल्टी टॅरिफ्स म्हणून सुद्धा होते. समोर आपण डिस्कस करूयाच. पण आता ते आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जे काही टेलिफोनिक कन्व्हर्सेशन झालं, त्याच्यामध्ये हे टॅरिफ्स कमी करून 18% वरती आणलेले आहेत. आणि ऑब्व्हियसली मग याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होणार आहे. तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. पुढे आपण डिस्कस करूयाच. पण या एरोटेलचा बेस पॉइंट हाच आहे, की यूएसए आणि इंडियाचे रिलेशन्स आणि विशेष करून त्याच्यामध्ये ट्रेड रिलेशन याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. आणि ते आत्ता डिस्कस करण्याची गरज काय? तर टॅरिफ रेट जो आहे, तो टॅरिफ रेट कमी केलेला आहे. म्हणून आत्ता हे डिस्कस करण्याची गरज आहे. ॲज सिंपल ॲज दॅट. ठीक आहे. आता हे सगळं समजून घेण्यासाठी मॅपवरती आपण जाऊया आणि मग तिथं चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला ही गोष्ट समजावून सांगू शकतोय. इथं आपल्याला बघायला मिळतंय युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या ठिकाणी. ठीक आहे. आणि इथं आपला देश भारत आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. आता हे टॅरिफ जे डिस्कशन आहे, ते खूप जास्त महत्त्वाचं आपल्यासाठी का आहे? हे नीट लक्षात घ्या. यूएसए जो आहे, जसं की आपण काल डिस्कस केलं, याच्या अगोदर अनेक वेळा डिस्कस केलंय, जवळ-जवळ तुमचं पाठ झालंय, की वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर जी आहे, ती चेंज होते बिकॉज ऑफ यूएसए. कारण का? यूएसएची जी काही व्हेनेझुएला सोबतची कारवाई आपण बघितली, ग्रीनलँडला धमकावून आपण बघितलं, इराण जो आहे, त्याला धमकावून आपण आतापर्यंत बघत आलेलो आहे. रशियावरती वेगवेगळे सँक्शन्स जे आहे यूएसएचे आणि युरोपियन युनियनचे, ते आतापर्यंत बघत आलेलो आहे. आणि या ग्रीनलँडच्या विषयामुळं जो खरं तर हे जे युरोपियन कंट्रीज आहेत, ज्या यूएसएच्या मित्र राष्ट्र पहिल्यापासून होत्या, त्यांच्यामध्ये सुद्धा कुठेतरी खटास आलेली आपल्याला बघायला मिळाली होती. ठीक आहे. पण मुद्दा आपला सुरू होतोय रशिया-युक्रेन वॉरपासून. रशिया-युक्रेन वॉर सुरू होतं आणि त्याच्यामध्ये यूएसए जो आहे, तो रशियाला विरोध करतो आणि
याला विरोध म्हणून वेगवेगळे सँक्शन्स त्यांच्यावरती लावतो. मग त्याच्यामध्ये क्रूड ऑइल यांचं कोणी खरेदी करायचं नाही. टॅरिफ रेट जो आहे तो 500% लावायचा सँक्शन्स म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. त्याच्यामध्ये युरोपियन युनियन सुद्धा होता. म्हणजे युरोपियन कंट्री सुद्धा होत्या. तर युरोपियन कंट्री ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये असणार. त्याचं रिझन काय? आज युक्रेनवरती कब्जा रशिया करतोय. उद्या एखाद्या युरोपियन कंट्रीवरती करेल. त्याच्यानंतर मग युरोपियन युनियनमधल्या बऱ्याच कंट्री सुद्धा हस्तगत करू शकतो. मग युक्रेनपर्यंत आलाय तोपर्यंत त्याला अडवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून युरोपियन युनियनचा तो स्टँड योग्य होता. त्यांच्या इंटरेस्टच्या दृष्टीतून बरोबर होता. पण इथं स्टोरी रशियापासून का सुरू होते हे समजून घेणं गरजेचं आहे. स्टोरी रशियापासून सुरू कधी होते आणि का होते? तर रशियावरती हे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेनं युरोपियन युनियननं सँक्शन्स लावले. ठीक आहे. आता यूएसए जो आहे तो तिथपर्यंत थांबत नाही. यूएसए त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतो? रशियावरती तर सँक्शन्स आम्ही लावलेतच. पण रशियाकडून कोणती कंट्री क्रूड ऑइल खरेदी करत असेल, युरेनियम प्रोडक्ट खरेदी करत असेल, तर ते वॉर इकॉनॉमीला इनडायरेक्टली सपोर्ट करतायत असं मानण्यात येईल आणि त्यासुद्धा कंट्रीवरती आम्ही वेगवेगळे सँक्शन्स लावू. हे धमकी देण्यात आली. आता ही धमकी कुणासाठी होती? तर ती धमकी डायरेक्टली इंडियासाठी होती. का? तर इंडिया कोविडमध्ये सुद्धा आपण बघितलं, या वॉर नंतर विशेष करून आपण काय बघितलं? रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंडियानं जे आहे ते क्रूड ऑइल खरेदी केलेलं आहे. आता त्याचं रिझन पण होतं. त्याच्या अगोदर पण आपण व्यापार रशियासोबत करतच आलोय. रशिया हा आपला खऱ्या अर्थानं मित्र राष्ट्र पहिल्यापासून राहिलेला आहे. ठीक आहे. आणि पहिल्यापासून आपण रशियासोबत व्यापार करत आलेलो आहे. त्याच्यामध्ये काय दुमत नाही आणि संबंध सुद्धा मैत्रीपूर्ण आपले पहिल्यापासून राहिलेले आहेत. ठीक आहे. पण या विशेष करून या कालावधीमध्ये उलट कमी करण्यापेक्षा इंडियानं क्रूड ऑइल खरेदी करणं वाढवलं होतं. कारण का? तर ऑब्व्हियसली या सगळ्या कंट्रीने सँक्शन्स लावल्यामुळं यांचं जे क्रूड ऑइल आहे ते बऱ्यापैकी मुबलक प्रमाणात यांच्याकडे शिल्लक होतं. ते खरेदी करण्यासाठी पण त्यांना ग्राहक पाहिजे. म्हणजे सप्लाय जास्त होता आणि डिमांड कमी होती. अशा परिस्थितीमध्ये काय होतं? मालाच्या किमती कमी होतात. आणि सेम इकॉनॉमिकल जो फॉर्म्युला आहे तो रशियाने इम्प्लिमेंट केला. यांनी काय केलं? तर हे जे क्रूड ऑइल आहे, जे आमच्याकडून खरेदी करतील त्यांना डिस्काउंटेड प्राइसमध्ये आम्ही देऊ, हे त्यांनी जाहीर करून टाकलं. आणि ऑब्व्हियसली एक अर्थव्यवस्था म्हणून आपण त्याचा फायदा घेणारच आहे. त्याच्यामध्ये रशिया आपला मित्र राष्ट्र पण आहे. मग इंडियानं जे आहे ते खऱ्या अर्थानं हे जे इम्पोर्ट आहे ते मोठ्या प्रमाणात त्यानंतर वाढवलेलं उलटं आपल्याला बघायला मिळेल. कारण डिस्काउंटेड प्राइसमध्ये ते आपल्याला मिळत होतं. ठीक आहे. आता डिस्काउंटेड प्राइसमध्ये मिळत असताना, हे सगळं होत असताना यूएसए कडून धमकावत होता, की तुम्ही खरेदी करायला नाही पाहिजे. ऑब्व्हियसली ते एखाद्या कंट्रीला कुठला टार्गेट न करता, ज्या पण कंट्रीमध्ये त्याच्यामध्ये चायना आहे, बाकी काही कंट्री आहेत, त्या एक इम्पोर्ट करत होत्या क्रूड ऑइल. सॉरी. पण हे डायरेक्टली इंडियाला थ्रेट केलं जात होतं आणि तरीसुद्धा इंडिया खरेदी करत होता. मग त्याची परिणिती म्हणून यूएसएनं काय केलं? तर इंडियावरती जे टॅरिफ्स आहेत, ते टॅरिफ्स वाढवायला सुरुवात केली. मग 25% त्यानंतर पेनल्टी जी आहे, रशियाकडून आपण खरेदी करतो म्हणून पेनल्टी म्हणून 25% एक्स्ट्रा आपल्यावरती टॅरिफ्स लावण्यात आले. मग अशा पद्धतीनं टॅरिफ्स वाढल्यामुळं ऑब्व्हियसली जे इंडियाचं एक्सपोर्ट होतं, यूएसए मार्केटमध्ये जो पण गुड्स एक्सपोर्ट तिथं होत होता, त्यांच्या ऑब्व्हियसली तिथं प्राइस वाढणार आहे. आणि प्राइस वाढल्यामुळे तिथलं जे कॉम्पिटिटिव्हनेस आहे त्यांचा, तो कमी होणार आहे. म्हणजे त्याचा परिणाम काय होऊ शकतो, की विक्री तिथं कमी होऊ शकते किंवा एक्सपोर्ट करणंच आपल्याला परवडणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली. बरं यूएसए इथंच थांबला नाही, तर पुढे त्यांच्या सिनेटमध्ये चर्चा सुद्धा झाली. म्हणजे आपल्यासारख्या पार्लमेंटमध्ये त्यांची पण पार्लमेंट आहे. तशी तिथं चर्चा झाली. कुठल्या सब्जेक्टवरती? तर ज्या कंट्री रशियासोबत व्यापार करतायत त्यांच्यावरती आपण सँक्शन्स लावणं म्हणजे 500% पर्यंत टॅक्स आपण टॅरिफ जो आहे तो त्यांच्यावरती लावूयात. अशा पद्धतीचं डिस्कशन झालं आणि त्याच्यानंतर चर्चा ज्या आहेत त्या अजून जास्त खरं तर वाढल्या, अजून जास्त हिट झालेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. कारण ते जर सँक्शन्स आपल्यावरती लावलं, तर इंडिया जो एक्सपोर्ट करतो ना, त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट्सचं मार्केट खूप मोठं आहे, जिथे इंडिया खूप जास्त एक्सपोर्ट माल करतो आणि त्याच्यातून खूप जास्त रेव्हेन्यू इंडियन गव्हर्नमेंटला मिळतो. सॉरी, इंडियन अर्थव्यवस्थेला मिळतो, इकॉनॉमीला मिळतो. पण जर अशा पद्धतीची कारवाई करण्यात आली, तर डायरेक्टली इकॉनॉमीवरती येत होतं ते. ठीक आहे. पण तरीसुद्धा अशी सिच्युएशन असताना सुद्धा इंडिया कुठेही प्रेशराईज झालेलं नाहीये. आणि उलट या सिच्युएशनमध्ये आपण काय केलं? आपण पहिल्यापासूनच हे समजावून घेतलं होतं, की कुठल्याही एका मार्केटवरती किंवा कुठल्याही एका देशावरती आपल्याला डिपेंड राहून चालणार नाही. कारण त्याच्या पुढच्या ज्या मूव्ह असतात, त्याच्यावरून मग आपल्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती पुढे येणाऱ्या काळामध्ये काय असेल, हे ठरत असतं. म्हणजे कुठेतरी आपली परिस्थिती भविष्यामध्ये काय असेल, हे दुसरं कोणतरी ठरवतं अशा सिच्युएशनमध्ये.
त्यामुळे कुणालाही मोनोपॉली करू देणं हे कुठेतरी चुकीचं आहे. ठीक आहे. मक्तेदारी कुणाकडे असणं आपली, हे खूप जास्त चुकीचं आहे. हे आपल्याला पहिल्यापासून लक्षात आलं होतं. मग त्याचा रिझल्ट म्हणून आपण काय केलं? उलट ह्या सगळ्या गोष्टी याच सिच्युएशन, याच परिस्थितीमध्ये, याच कालावधीमध्ये घडल्या. ते म्हणजे काय? की ओमान असू द्या, UAE असू द्या, काय बऱ्या प्रमाणात सौदी अरेबिया सुद्धा असू द्या, इकडं न्यूझीलंड असू द्या, इकडं जर आपण गेलो, तर इकडं युनायटेड किंगडम असू द्या. ठीक आहे. या सगळ्या देशांसोबत आपण काय केलं, जो ट्रेड एग्रीमेंट आहे, ते वेगवेगळे ट्रेड एग्रीमेंट आपण त्यांच्यासोबत केले. म्हणजे व्यापारिक संबंध आपण कशा पद्धतीने मजबूत करू, याच्यावरती आपण खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. ठीक आहे, शॉर्ट टर्मसाठी आपल्याला याचा लॉस झाला असता. पण त्याचा परिणाम म्हणजे त्याचा खरं तर सोल्युशन हे नाही, हे इंडियानं ओळखलं होतं. कोणतं सोल्युशन? की यूएसएची आपण चापलुसी करायला पाहिजे. यूएसएला समजावत बसायला पाहिजे. हे काय पर्मनंट सोल्युशन नाहीये. उद्या पण यूएसए सेम गेम आपल्यासोबत खेळू शकत होता. त्यामुळे पर्मनंट सोल्युशन काय आहे, की ठीक आहे, आपण याच्यातून काय शिकायला पाहिजे, की एका कुठल्याही देशाच्या मक्तेदारीवर डिपेंड राहणं चुकीचं आहे. ठीक आहे. मग एका कुठल्याही देशाच्या जर मार्केटवरती आपण एक्सपोर्टसाठी डिपेंड असेल खूप जास्त मोठ्या प्रमाणात, तर उद्या त्या देशाची जे काही ध्येय धोरण आहे, त्याच्यावरती मग आपल्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती ठरते. हे आपल्या लक्षात आल्यामुळं. आपण त्याचं सोल्युशन काय काढलं, की आणखी मार्केट एक्सप्लोर करा. मग त्याच्यासाठी न्यूझीलंड सोबत आपण काय केलंय? फ्री ट्रेड एग्रीमेंट आपण बघितला, डिस्कस केलेला. इराण असू द्या, इराण सुद्धा. इराणमध्ये काय केलं आपण? चाबहार पोर्ट डेव्हलप केले. ठीक आहे. इराणसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. व्यापारिक संबंध आपले खूप चांगले आहेत. रशियासोबत खूप चांगले आहेत. ठीक आहे. मग इथं ओमान असू द्या, UAE असू द्या, इकडं युरोपियन कंट्री म्हणून UK असू द्या, इकडं न्यूझीलंड असू द्या आणि बाकी काही छोट्या-मोठ्या कंट्रीज आहेत. त्यांच्यासोबत आपण व्यापारिक संबंध मजबूत करायला सुरुवात केली. तर न्यूझीलंडची केस असू द्या, UAEची केस असू द्या, याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण खूप जास्त आपल्याला त्याचा बेनिफिट होणार आहे. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. ठीक आहे. हे सगळं इंडियाने केलं आणि याच्यातला माइलस्टोन काय आहे, की त्याच्यानंतर ह्या ज्या युरोपियन कंट्रीज आहेत ना, त्यांच्यासोबत आपण फ्री ट्रेड एग्रीमेंटची बोलणी फायनल केली. या वर्षामध्ये तो एग्रीमेंट साइन सुद्धा होईल. ते फायनल स्टेजमध्ये. मग हे युरोपियन युनियन सोबत ज्यावेळेस आपण हा माइलस्टोन मी का म्हणतोय, तर पियुष गोयल हेच काय म्हटले, की "धिस इज द मदर ऑफ ऑल डील्स." म्हणजे हा जो फ्री ट्रेड एग्रीमेंट होणार आहे, ही जी डील होणार आहे, ही बाकी सगळ्या ज्या डील आहेत त्याची खरं तर मदर आहे. एवढं त्याचं खरं तर महत्व आहे. कारण युरोपियन युनियन सोबत ज्यावेळेस तुम्ही फ्री ट्रेड एग्रीमेंट करता त्यावेळेस एवढ्या सगळ्या कंट्रीचं मार्केट तुमच्यासाठी ओपन होतं. ठीक आहे. कमी टॅरिफमध्ये किंवा झिरो टॅरिफमध्ये, झिरो खरं तर ड्युटीमध्ये तुम्ही तिथे एक्सपोर्ट करू शकताय. म्हणजे तुम्ही तिथं तुमचा प्रॉडक्ट कम्पीट करण्यासाठी सक्षम करताय. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की फ्री ट्रेड एग्रीमेंट असू द्या, बायलॅटरल ट्रेड एग्रीमेंट असू द्या, MOU असू द्या. ह्या सगळ्या ज्या कॉन्सेप्ट आहेत, त्याची एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला असायला पाहिजे. तसा सुद्धा एक अभ्यास करून ठेवा. म्हणजे तुम्हाला समजेल, की काय-काय इथं डिस्कस खऱ्या अर्थाने केलं जातंय. त्याच्यामध्ये मायनर डिफरन्स आहेत तुम्हाला माहिती असायला पाहिजे, की बायलॅटरल ट्रेड एग्रीमेंट म्हणजे नेमकं काय असते? फ्री ट्रेड एग्रीमेंटचं काय वैशिष्ट्य आहे? कशाला म्हणायचं फ्री ट्रेड एग्रीमेंट? MOU कधी साइन केला जातो? त्याचं काय महत्त्व असतं? या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. असो, तो सब्जेक्ट नाही आपला. मग आता ज्यावेळेस युरोपियन युनियन सोबत आपण फ्री ट्रेड एग्रीमेंट साइन करायच्या फायनल स्टेजमध्ये त्यावेळेस होऊ शकतं यूएसएला अचानक जाग आली आणि यूएसएला समजलं की आपल्यावरती आता इंडिया कुठेतरी इंडिपेंडंट इंडिया होतोय, आपल्यावरती डिपेंड राहत नाही. त्यामुळे आता त्याला मजबूर केलं जाऊ शकत नाही. त्यामुळं त्यांनी बॅक स्टेप घेणं हे साहजिक होतं. कारण तुम्ही यूएसएच्या दृष्टीतून बघा ना, यूएसएच्या दृष्टीतून जर बघितलं, तर यूएसएच्या दृष्टीतून हा जो इंडो पॅसिफिक रिजन आहे ना, तो खूप जास्त महत्त्वाचा आहे यूएसएसाठी. हा जो मिडल ईस्ट रिजन आहे ना, तो खूप जास्त महत्त्वाचा आहे यूएसएसाठी. आफ्रिकन कॉन्टिनेंट जो आहे, तो खूप जास्त महत्त्वाचा आहे यूएसएसाठी. त्याच्यासाठी इथल्या कंट्रींसोबत यूएसएचे खूप चांगले संबंध असणं खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. ठीक आहे. पण आत्ताची परिस्थिती जर आपण बघितली, तर आत्ताची परिस्थिती काय आहे? ना युरोपियन युनियन सोबत चांगले संबंध राहिले. इकडे रशिया आणि चायनासोबत तर ऑब्व्हियसली चांगले संबंध पहिल्यापासूनच नाहीयेत. इंडियासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत, पण अशा पद्धतीने टॅरिफ लावल्यामुळे ते पण संबंध खरं तर डबघाईला आलेले आहेत. आफ्रिकन कंट्री यूएसएकडे काय कशा नजरेनं बघतात, की हा कधी स्ट्राईक करेल आणि आमच्या जे तेल साठे आहेत, खनिज संपत्ती आहेत, त्याच्यावरती कधी हा अधिकार प्रस्थापित करेल, अशी परिस्थिती चालू आहे. त्यामुळे ते विश्वासू या नजरेने यूएसएकडे बघत नाहीयेत. ठीक आहे.
अमेरिकन कंट्रीमध्ये गेला, तर व्हेनेझुएलासोबत जे झाले, ते बाकी कंट्रीना का वाटू नये, की आमच्यासोबत होणार नाही येणाऱ्या काळामध्ये. ठीक आहे, आता व्हेनेझुएलामध्ये जगातला सगळ्यात मोठा तेलसाठा आहे आणि त्याच्यावरती युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकाला अधिकार पाहिजेल. ते काही लपून राहिलेलं नाहीये. मग क्युबासारखी कंट्री असू द्या, कोलंबियासारखी कंट्री असू द्या, हे ओपनली यूएसएला क्रिटिसाइज करत आलेले आहेत. मग हे जी परिस्थिती, हे जे खरं तर आपण म्हणू शकतो, की जाळं निर्माण केलं गेलं यूएसए अशा पद्धतीचं सिच्युएशन तयार करून किंवा अशा पद्धतीने इकॉनॉमिकली थ्रेट करून, पॉलिटिकली थ्रेट करून, ह्या जाळ्यात कुठेतरी यूएसए स्वतःच आता अडकताना आपल्याला दिसतोय. आणि त्याच्यामुळं अचानक जाग आल्यामुळं मला वाटतंय, की भारताबरोबर ठीक आहे बाबा, आता टॅरिफ आपण वाढवले, आता कमी करूया. का कमी करूया? इंडो पॅसिफिक रिजनमध्ये जर इंडियासोबत मैत्रीपूर्ण संबंध नसतील, तर चायनाच्या विरोधात लढणार कसं काय? चायनाला तिथं काउंटर कसं काय करणार? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मग हे जे आहे ना, हे आता जो स्टेप घेतला जातो यूएसए कडून, तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि दुसरा एक माइलस्टोन नोट करून घ्या, या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगतोय त्या. ऑब्व्हियसली तुम्ही करून घेतच असाल. मी वारंवार इंटेन्शनली रिपीट करत असतो, की नोट करून घ्या, नोट करून घ्या. बिकॉज नोट करून घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तरच त्याचं रिव्हिजन तुम्ही करू शकता, तरच मग ते नॉलेज एक्झाममध्ये यूज होतं. ॲज सिंपल ॲज दॅट. दुसरा मी तुम्हाला माइलस्टोन सांगत होतो. तो माइलस्टोन काय आहे, की आत्ता आपण काय बघितलं, की हे जे अमेरिका आहे ना, त्यांनी काय केलं, व्हेनेझुएलामध्ये स्ट्राईक केली. तिथले जे खरं तर लीडर होते, निकोलस मडुरो आणि त्यांच्या पत्नी यांना किडनॅप केलं, त्यांच्या देशामध्ये नेलं. आता त्यांच्यावरती तिथं खटला चालू आहे न्यूयॉर्कमध्ये. ठीक आहे. आता हे सगळं कशामुळं केलं? हे ओपन सिक्रेट आहे. हे काय खूप जास्त लपून-छपून बोलायची गरज नाहीये. तिथला जगातल्या एकूण तेलसाठ्यापैकी 17% तेलसाठा फक्त व्हेनेझुएला या कंट्रीमध्ये. ठीक आहे. मग एवढं मोठं तेल भंडार पाहिजे यूएसएला. त्याच्यावरती कुठेतरी अधिकार प्रस्थापित करता यावा आणि निकोलस मडुरो जे आहे, ते त्याच्यातला खूप मोठा अडथळा होता. ते आता निघून गेलं. तर नवीन सरकार आलंय ते सगळ्यांनाच माहिती आहे, की ते पपेट गव्हर्नमेंट आहे यूएसएचं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तेल साठा जो आहे, ते त्याच्यावरती अधिकार प्रस्थापित केला. आणि इंडिया सोबत अचानक बदललेला जो यूएसएचा रवैया आहे, तो हा व्हेनेझुएला आणि त्याचा तेल साठा पण आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. ते कसं काय? आता एवढा मोठा तेल साठा तरी मिळालाय हो यांना. तिथं मोठ्या प्रमाणात तेल प्रोडक्शन पण होईल. क्रूड ऑइलचं खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या ऑइलचं प्रोडक्शन पण त्या ठिकाणी होईल. पण ते खरेदी करणारा कोणतरी पाहिजे ना, त्याच्यासाठी मार्केट पाहिजे ना. मग आता जे टेलिफोनिक कन्व्हर्सेशन झालं ना, त्याच्यामध्ये हे पण एक पॉइंट आहे, की इंडिया जो आहे तो रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी न करता व्हेनेझुएलाकडून खरेदी करेल. होऊ शकतं याच्यामध्ये सुद्धा यूएसए रशियापेक्षा स्वस्त दरामध्ये आपल्याला खरं तर ऑइल देईल. ही सुद्धा एक डील आहे आणि त्याच्यामुळे ही सुद्धा क्रिटिसिझम होतंय, की आपला जो पारंपरिक मित्र आहे रशिया, त्याच्यासोबत आपण कुठेतरी संबंध तोडतोय आणि पुन्हा एकदा यूएसए वरती खरं तर विश्वास ठेवतो, जो की विश्वास ठेवायच्या पात्र यूएसए आता राहिलेला नाहीये. अशी सुद्धा टीका होती याच्यामध्ये. आणि मग या सिच्युएशनमध्ये इंडियाची डिप्लोमसी कशा पद्धतीची असेल, ते पुढं बघणं खूप जास्त गमतीशीर असेल. आणि हे खूप खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, ह्या गोष्टी सगळ्या समजून घेणं. हे तुम्हाला समजत असेल आता. मग हा एक जो माइलस्टोन आहे, हा माइलस्टोन आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. हा सुद्धा एक पॉइंट तुम्ही वेगळा हायलाइट करून ठेवा. हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. मग हे जे सगळं आहे, ह्या सगळ्या गोष्टी लेखक आपल्याला एरिस्टॉटलमध्ये समजावून सांगतोय. आणि हे जे बॅकग्राऊंड आहे ना, हेच ते बॅकग्राऊंड आहे ज्याच्यामुळं डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांचे टेलिफोनिक कन्व्हर्सेशन झालं आणि त्याच्यामध्ये यूएसए खरं तर ॲग्री झाला 18% टॅरिफवरती घेण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये इंडियाचं यश आहे, यूएसएचं यश आहे, ते येणाऱ्या काळामध्येच कळेल. कारण यूएसएचे काही इंटरेस्ट आहेत म्हणून त्यांनी हे केलं. यूएसएच्या अँगलनं बघितलं तर आपल्याला समजेल. आणि इंडियाच्या अँगलनं बघितलं तर ते सुद्धा त्या ठिकाणी आपला एक गव्हर्नमेंट म्हणून ते सुद्धा बरोबर आहेत. कारण आपल्या इंटरेस्टनं आपण डिसिजन घेत असतोय. आणि आपल्याला पहिली प्रायोरिटी आहे टॅरिफ कमी करणं. कारण सगळ्यात जास्त एक्सपोर्ट बऱ्यापैकी आपण यूएसएला करतो. यूएसएचं मार्केट बऱ्यापैकी आपण यूज करतो. त्यामुळे तिथं जर अशी परिस्थिती निर्माण झाली, तर ऑब्व्हियसली आपल्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होणार आहे, पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं. आणि हे लेखक जे आहे, ते आपल्याला या एरोटलमध्ये समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. आणि मग हे समजावून सांगत असताना काही तथ्यात्मक गोष्टी सुद्धा देतोय. बाकी तर आपण डिस्कस केलं, पण तथ्यात्मक गोष्टी अजून काय आहेत त्या एरोटलमध्ये, ती आपण एकदा बघून घेऊयात. आता इथं तुम्हाला याच्यातली तथ्यात्मक इन्फॉर्मेशन बघायला मिळेल. ठीक आहे.
तुम्हाला सांगितलं की युरोपियन युनियनसोबत जो फ्री ट्रेड एग्रीमेंट आहे, त्याच्याविषयी आपण डिस्कस केलं. 18% जो टॅरिफ आहे आता केलाय, तो 15% 50% पासून 18% वरती आलाय. हे तुम्हाला सांगितलं. इंडिया हा खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करतो ला, हे तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर यूके असू द्या, युरोपियन युनियन असू द्या, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड असू द्या, यांच्यासोबत जो आपला फ्री ट्रेड एग्रीमेंट आहे किंवा बायलॅटरल ट्रेड एग्रीमेंट आहे, याच्याविषयी आपण बोललो. ओमान आहे, UAE आहे, हे सांगितलं तुम्हाला. ऑस्ट्रेलिया पण याच्यामध्ये आहे. मॅपवरती मी तुम्हाला दाखवलं नाहीये ते, पण ऑस्ट्रेलिया पण याच्यामध्ये आहे. नोट करून घ्या ही गोष्ट. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जर इंडियाच्या बाबतीत बघितल्या, की या सगळ्यांसोबत जो इंडिया करतोय, त्याच्यामध्ये इंडियाचं डीप इंटिग्रेशन विथ वर्ल्ड जे आहे, ते तुम्हाला सांगितलं, की एखाद्या मक्तेदारीवर आपल्याला एखाद्या कंट्रीच्या मक्तेदारीवर आपल्याला डिपेंड राहून चालणार नाही. त्याच्यासाठी जे डीप इंटिग्रेशन इंडिया करतोय वेगवेगळ्या कंट्रीसोबत, वेगवेगळे ट्रेड एग्रीमेंट करून, रिलेशन डेव्हलप करून, ते याच्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळतंय. आता USA जो आहे, तो इंडियाचा बिगेस्ट एक्सपोर्ट डेस्टिनेशन आहे. अकाउंटिंग फॉर ऑलमोस्ट 1/5 ऑफ इंडियाज टोटल एक्सपोर्ट. आपला जो टोटल एक्सपोर्ट होतो, त्याच्या 1/5 जो एक्सपोर्ट आहे, तो फक्त आपण ला करतो. एवढं खरं तर ह्यूज मार्केट यूएसएचं आपण म्हणजे एवढा ह्यूज आपण यूएसएच्या मार्केटचा यूज करतोय, हे आपल्याला विसरून चालणार नाही. मग त्याच्यामध्ये एक्सपोर्ट आपण काय काय करतो? अपेरल्स आहे म्हणजे कपडे, जेम्स अँड ज्वेलरी आहे, ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट आहे, फुटवेअर आहे, लेदर आहे. ह्या महत्वाच्या काय गोष्टी आहेत, बाकी पण आहेत, पण या टॉप गोष्टी आहेत ज्या आपण ला एक्सपोर्ट करतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये इंडिया USA बायलॅटरल ट्रेड एग्रीमेंट हे आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये 18% टॅरिफ करणं, त्याच्यामुळे आपल्यासाठी ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची आहे. पुढे जाऊन लेखकाने काय सांगितलं, द US इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट अपेरल इम्पोर्ट मार्केट अँड विथ इंडियन एक्सपोर्ट्स नाव फेसिंग अँड 18% tariff lower than key competitors such as Vietnam, Bangladesh, Indian manufacturers regain price competitiveness in several high volume category. आता एकट्या अपेरल इंडस्ट्रीचा आपण विचार केला ना, तर आपले कॉम्पिटिटर त्याच मार्केटमध्ये कोण आहे? व्हिएतनाम आणि बांगलादेश सारखा देश आहे. पण आपल्याला 18% टॅरिफ जो या दोघांपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळं आपण तिथं आपला प्रोडक्ट जो आहे तो कॉम्पिटिटिव्हनेस जी त्याची आहे ती वाढणार आहे आणि यांना तिथं खऱ्या अर्थानं आपण चितपट करू शकणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं धंदा आपण तिथं बनवू शकणार. हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याचबरोबर चायना असू द्या, बांगलादेश असू द्या, श्रीलंका असू द्या, ब्राझील असू द्या, साऊथ आफ्रिका, पाकिस्तान किंवा एशियन कंट्री सुद्धा असू द्या, या सगळ्यांपेक्षा जास्त बेनिफिट आता यूएसएच्या मार्केटमध्ये आपल्याला मिळणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात कम्पीट आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे. ही सगळी गोष्ट लेखकानं या ठिकाणी सांगितलेलं. हे सगळं सांगत असताना जो क्वाड ग्रुप आहे त्याचं सुद्धा काय महत्व आहे, त्याच्यामध्ये इंडिया, ऑस्ट्रेलिया, जपान आणि US या कंट्री आहेत. हे सुद्धा लेखकानं त्याचा सुद्धा हवाला या ठिकाणी दिलेला आहे. कारण ला इंडो पॅसिफिक रिजनचं जे तुम्हाला सांगितलं, की तिथं जर चायनाला काउंटर करायचं असेल तर इंडियासोबत खूप चांगले संबंध ठेवावेच लागणार. देयर इज नो चॉईस. आणि त्याचं जे महत्व आहे ते USA ओळखतो आणि क्वाड ग्रुपचं मग जर या ग्रुप मेंबर सोबतच जर चे चांगले रिलेशन नाही राहिले तर क्वाडचा काय मतलबच नाहीये ना. आणि क्वाडची स्थापना झालीच कशासाठी? इंडो पॅसिफिक रिजनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी. त्याचा दुसरा अर्थ असा आहे की चायनाला काउंटर करण्यासाठी. कारण शांतता भंग करण्याचा सगळ्यात जास्त प्रयत्न चायनाच करतो साऊथ चायना सी मध्ये वगैरे. ठीक आहे. आणि ते खऱ्या अर्थानं इथं ते सुद्धा लेखक तिथपर्यंत लेखक या ठिकाणी जाताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. मग आता याच्यातून अभ्यास करण्याचे पॉइंट जे आहेत, ते अभ्यास करण्याचे पॉइंट महत्वाचे कोणकोणते आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते अभ्यास करण्याचे पॉइंट कोणकोणते महत्वाचे आहेत, हे तुम्ही नोट करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ऑब्व्हियसली जर तुमचं लक्ष डिस्कशनच्या पहिल्यापासून डिस्कशनच्या जर तुमचं लक्ष असेल, तर तुम्ही नोट करून घेतले असतील. तरी पण एक समरी म्हणून आपण बघूया. एक तर पहिला पॉइंट आपल्याला बघून ठेवायला लागेल, की फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जो आहे ना, तो कोणकोणत्या कंट्रींसोबत आपण केलेला आहे. ठीक आहे. मग ते फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असू द्या किंवा बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट असू द्या, ह्या गोष्टी बघणं खूप जास्त गरजेचं आहे. ह्या सारख्या चर्चेमधल्या गोष्टी आता राहिलेल्या झालेल्या आहेत. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट महत्वाचा काय, की वर्ल्ड पॉलिटिक्स जशा पद्धतीनं काम करते ना, आता जशा पद्धतीनं खरं तर सुरू आहे वर्ल्ड पॉलिटिक्स, त्याच्यामध्ये इंडियाचे रिलेशन आपल्याला बघायला लागतील. ते इंडियाचे रिलेशन कुणाकुणासोबत बघायला लागतील?
USA सोबतचे संबंध चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा. ठीक आहे. युरोपियन युनियन सोबतचे संबंध चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा. रशिया सोबतचे संबंध जे आहेत ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा. आता रशियाला म्हटलं की युक्रेन सोबतचे सुद्धा संबंध चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. या तर बेसिक स्टडीज आपल्याला करायला लागतील. इराण जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये आलाच. इराण सोबत कशा पद्धतीचे संबंध आहेत याचा सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. हा दुसरा पॉईंट आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून. तिसरा महत्वाचा पॉईंट काय असू शकतो याच्यामध्ये? तिसरा महत्वाचा पॉईंट हा आहे की आपल्याला अभ्यास करावा लागेल मॅपचा. मॅपमध्ये आता काय काय न्यूजमध्ये रशिया युक्रेन वॉरमुळं मॅपमध्ये काय काय न्यूजमध्ये इराणवरती सिच्युएशन काय निर्माण झाली USA मुळे, त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं मॅपवरती काय काय न्यूजमध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर व्हेनेझुएला आहे, ग्रीनलँडचा विषय आहे. या सगळ्या दृष्टीतून आपल्याला मॅपचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला लागेल आणि त्या पद्धतीने आपण अभ्यास त्या गोष्टीचा करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे रुट आपल्यासाठी महत्वाचं होतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. तथ्यात्मक इन्फॉर्मेशन म्हणजे याच्यामध्ये एशियनचा उल्लेख आलाय. जे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन जे आहे, एशियन त्याला आपण म्हणतो, त्याचा उल्लेख आलेला आहे. त्याचबरोबर क्वाडचा उल्लेख आलेला आहे. क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी ग्रुप त्याला आपण म्हणतो. ह्या ज्या काही तथ्यात्मक गोष्टी आलेल्या आहेत त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करून ठेवा. त्याचबरोबर युरोपियन युनियनचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना त्यावेळेस युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनचा उल्लेख येतो. मग युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन, मग हे युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन काय आहे त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला लागेल. त्याच्या अगोदर तुम्हाला युरोपियन युनियनचा अभ्यास करावा लागेल की युरोपियन युनियन काय, त्याचं महत्व काय. ठीक आहे. त्याचबरोबर रशिया युक्रेन वॉर असू द्या किंवा बाकी कुठलेही ज्यावेळेस आता युरोपियन युनियन आणि USAचा मॅटर सुरू होता ग्रीनलँडमुळे, त्यावेळेस सुद्धा नाटोचा उल्लेख वारंवार येत होता. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. मग हे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन काय आहे त्याचा पण अभ्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने करून ठेवायला लागेल आणि तो अभ्यास आपण चांगल्या पद्धतीने करून ठेवला पाहिजे. आता याच्यामध्ये जर तुम्ही मला विचाराल की याच्यावरती आपण याच्या अगोदर कोणकोणत्या टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत, तर याच्यामध्ये नाटोवरती वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे. जे करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे आपली, जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली, तिथे हे सगळे लेक्चर तुम्हाला सापडतील. नाटोवरती आपण वेगळं डिस्कशन केलं, एशियानवरती वेगळं केले, क्वाडवरती वेगळं केले, युरोपियन युनियनवरती वेगळं ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे आणि वर्ल्ड पॉलिटिक्स जे आहे ते वर्ल्ड पॉलिटिक्सवरती सुद्धा डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. त्या दृष्टीतून तुम्ही त्या डिस्कशनचा वापर करून सुद्धा याच्यामध्ये त्या गोष्टीचा अभ्यास करू शकता. त्या दृष्टीतून मला वाटतं की हे रिटल महत्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढचं महत्वाचं रिटल कोणतं आहे ते बघायला आपण सुरुवात करूयात. टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती जर आपण बघितलं तर UGC रेग्युलेशन्स विषयी डिस्कशन आपल्याला या ठिकाणी खरं तर बघायला मिळते. हे जे UGC रेग्युलेशन्स आहेत आणि UGC रेग्युलेशन्स काय आहेत नेमके त्याचा आपल्याला अभ्यास करायला लागेल. याच्या अगोदर याच्यावरती आपण डिस्कशन सुद्धा केलं होतं. तर UGC रेग्युलेशन्स हे इक्वेलिटीशी रिलेटेड आहेत. युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जे काय जातीवर आधारित डिस्क्रिमिनेशन होतं ते टाळण्यासाठी गव्हर्नमेंटने UGCच्या अंडर काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आणले. त्याच्या अंतर्गत जर स्पेसिफिक कॅटेगरीमधले SC, ST, OBC या कॅटेगरीमधून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत जर कोण या कॅटेगरी बेसवरती डिस्क्रिमिनेशन करत असेल तर त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याचे प्रावधान त्याच्यामध्ये दिले गेले होते. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लूपहोल काय होतं, एखादा याचा गैरवापर सुद्धा करू शकतो. जसं की अॅट्रॉसिटीचा अनेक वेळा आपल्याला बघायला मिळतं की त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न होतो. तशा पद्धतीनेच इथं सुद्धा या ज्या कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येत नाहीत आणि त्याच्यासोबत काय पूर्वमानस वगैरे आहे तर मग त्यांना डिस्क्रिमिनेशन माझ्यासोबत केलं म्हणून खोटी केस वगैरे दाखल करणं, याच्यामुळं त्या विद्यार्थ्याचं करिअर खरं तर पणाला लागू शकते किंवा करिअर पूर्ण उद्ध्वस्त होऊ शकते. आणि याच्यामुळं इथं बाकी ज्या कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली आणि हा मुद्दा परत गेला सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टानं शेवटी त्याच्यावरती स्थगिती आणली आणि सांगितलं की याच्यामध्ये खूप लूप होल्स आहेत, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्यावरती स्थगिती आलेली आपल्याला बघायला मिळालं आणि त्यामुळे हे जे UGC रेग्युलेशन्स आहेत, इक्वेलिटी रेग्युलेशन्स याला आपण म्हणतो,
ते खूप जास्त महत्त्वाचे या ठिकाणी आहेत. आणि मग इथं जर आपण बघितलं, की युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स, रेग्युलेशन्स 2026 ज्याला आपण UGC रेग्युलेशन्स 2026 म्हणत होतो. त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने शेवटी स्थगिती आणली. याच्या अंतर्गत तुम्हाला एक केस स्टडी म्हणून याचा अभ्यास तुम्हाला करावाच लागेल. तो काय वेगळा खरं तर मुद्दा नाहीये. मुद्दा वेगळा इथं आहे, की तुम्हाला इक्वॅलिटीची डेफिनेशन बघावी लागेल, की इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला इक्वॅलिटी काय दिली आहे? त्याचे रिलेटेड प्रोव्हिजन्स काय-काय आहेत? कोण महत्त्वाचा असा पर्सन आहे त्याने इक्वॅलिटीची व्याख्या केली आहे डेमोक्रेसीमध्ये. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला लागेल. आणि डिस्क्रिमिनेशन रिलेटेड इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन आहे, की कोणकोणत्या बेसवरती आपण डिस्क्रिमिनेशन एखाद्याबरोबर करू शकत नाही. हे डिटेल्ड सांगितलेलं आहे अंडर स्पेसिफिक आर्टिकल्स. मग ते आर्टिकल्स कोणते आहेत? त्याच्या अंडर काय नेमकं सांगितलंय, की कुठल्या बेसवरती डिस्क्रिमिनेशन नाही व्हायला पाहिजे? डिस्क्रिमिनेशनची डेफिनेशन दिली असेल तर ती काय आहे? बरं याच्यावरती ज्युडिशरीने आतापर्यंत काय भाष्य केले का? ज्युडिशरीमधले कोणते महत्त्वाचे जजमेंट्स आहेत का? हे सगळे तुम्ही अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून हा जो मुद्दा आहे, तो आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. पुढं टेक्स्ट कॉन्टेक्स्टवरती जो एरुडेलचा मुद्दा आहे, तो आहे जो की आपण काल पण डिस्कस केला आहे, की WhatsApp आणि त्याची पॅरेंट कंपनी मेटाशी रिलेटेड आहे. आता मुद्दा काय नीट समजावून घ्या. WhatsAppवरती जो काही आपला डेटा जातो, जे काही आपलं कन्व्हर्सेशन जातं, त्याचा ऑब्व्हियसली जो खरं तर ओनर आहे, तो आपण स्वतः आहे. ठीक आहे, आपण फक्त एक ॲप्लिकेशन वापरतो एक जरिया म्हणून. पण बाकी जी इन्फॉर्मेशन आहे, ती आपली प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यावरती मालकी हक्क आपला स्वतःचा आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट प्रायव्हसी म्हणून पण काहीतरी आहे. 2017 मध्ये लगेच तुम्हाला जावं लागेल. 2017 मध्ये सुप्रीम कोर्ट के.एस. पुट्टस्वामी केसमध्ये के.एस. पुट्टस्वामी व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया. या केसमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, की प्रायव्हसी हा जो आहे ना, तो प्रत्येक नागरिकाचा फंडामेंटल राईट आहे. फंडामेंटल राईट आहे. ठीक आहे. मूलभूत अधिकार आहे. बरोबर आहे. मग आता हे जे मूलभूत अधिकार आहेत, ते ह्या ज्या पर्सनचा इथं प्रायव्हेट डेटा जातोय ना, त्या डेटामध्ये काय व्हायला लागलं, की ह्या मेटाच्याच काय बाकी कंपन्याज आहेत, की त्या एकमेकांमध्ये डेटा या शेअर करतात. आणि याला हे नाव देतात, की हे तर युज्युअल प्रॅक्टिस आहे. याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. पण आपल्याला न माहिती होता आपली जी प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे, आपला जो डेटा आहे, तो कुठं हस्तांतरित होतोय, हे आपल्याला खरं तर त्याच्यामध्ये आपला कन्सल्ट काहीच नाहीये. हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं हा मुद्दा चर्चेचा मुद्दा बनलेला आहे. आणि त्यामुळे नॅशनल कंपनी लॉ ॲपेलेट न्यूजमध्ये येतं. CCI जे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया आहे, ते न्यूजमध्ये येतं. मग हे जे मेटा आहे, ते जातं सुप्रीम कोर्टामध्ये अपील करायला आणि मग आता ते सुप्रीम कोर्टामध्ये डिस्कशन जे आहे, ते सुरू असलेलं आपल्याला बघायला मिळतं. पण सेंटर पॉइंट हाच आहे. सेंटर पॉइंट काय आहे, की प्रायव्हसी हा फंडामेंटल राईट आहे. त्याचा हनन होता कामा नये. त्यामुळे ही केस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला मी हायलाइट केलं. आणि प्रायव्हसी रिलेटेड आणखी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरी काय आहे, की डेटा प्रोटेक्शन रिलेटेड आपल्याकडे कोणकोणते ॲक्ट आहेत. त्या ॲक्टचा तुम्ही अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून हा जो मुद्दा आहे, तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बाकी याच्यामध्ये लाईन टू लाईन काय-काय घडते बघायची गरज नाहीये. हायलाइटेड मुद्दे तुम्हाला फक्त माहिती असणं गरजेचं आहे. इथून पुढं ज्या काही आपल्या महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज सुरू होत आहेत. पहिलीच न्यूज मणिपूरशी रिलेटेड आहे. आता मणिपूर जे आहे ना किंवा सेवन सिस्टरची तिकडची जी स्टेट्स आहेत, ते विशेष करून मणिपूर का न्यूजमध्ये होतं? पहिलं तर इथं जे हिंसक वेगवेगळे खरं तर तिथं कसं आहे, की समाजव्यवस्था तिथली जर बघितली ना, तर वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये समाज विभागलेला आहे. कुकी, झोमी वगैरे वेगवेगळे त्यांचे ग्रुप्स आहेत. जसे बेसवरती आपले ग्रुप्स असतात, तसे तिथं त्यांचे कम्युनिटी बेसवरती ग्रुप्स आहेत आणि त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये त्यांचे इंटरेस्ट वेगवेगळे असल्यामुळं एकमेकांमध्ये हेट सुद्धा आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यामुळं हिंसक क्लॅशेस त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि आता काही महिन्यांपूर्वी पण आपल्याला वर्षभर तशी सिच्युएशन चालली होती आपल्याला बघायला मिळालं होतं. अनेक हिंसक व्हिडिओ वगैरे त्याच्यामुळे व्हायरल झाले होते आणि मग अशा परिस्थिती असल्यामुळं तिथं अनेक वेळा प्रेसिडेंट रूल्स वगैरे सारखी सिच्युएशन निर्माण होत असते.
आणि आत्ताच मग आता प्रेसिडेंट्स रूल्स एंड्स इन मणिपूर. मणिपूरमधला जो काही प्रेसिडेंट रूल आहे, राष्ट्रपती शासन आहे, ते एंड झालेलं आहे आणि मग आता चीफ मिनिस्टर वगैरे पदावरती आलेले आहेत, अशा पद्धतीची न्यूज आहे. पण तुम्हाला याच्यामधून अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे नीट लक्षात घ्या. बरं, या मणिपूर सिच्युएशनवरती वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे. सेम प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते सापडेल. पहिलं तर याच्यामध्ये मणिपूरची जी काही समाज व्यवस्था आहे ना, ती मणिपूरची समाज व्यवस्था आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल, की वेगवेगळ्या कम्युनिटीजमध्ये विभागलेला समाज जो आहे तो कशा पद्धतीचा डेमोग्राफिक डिव्हिडंड ज्याला आपण म्हणतो, त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला लागेल. पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आपल्याला अभ्यास काय करून ठेवायला लागेल, की प्रेसिडेंट रूल जे आहे ते प्रेसिडेंट रूल कोणकोणत्या केसमध्ये लागतं, याच्याशी रिलेटेड जी काय कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे ना, ती कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला लागेल. हे 2 पॉईंट मला वाटते की याच्यातून अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि बाकी मॅपचा वगैरे तर प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यास तुम्हाला करायचाच आहे. मणिपूर न्यूजमध्ये लगेच मॅप बघायला पाहिजे, USA न्यूजमध्ये लगेच मॅप बघायला पाहिजे, रशिया युक्रेन न्यूजमध्ये लगेच मॅप बघायला पाहिजे, इंडियाचे फ्री ट्रेड अग्रीमेंट कोणकोणत्या कंट्रीसोबत झाले लगेच मॅप बघायला पाहिजे. हे रिच्युअल बनवून ठेवायला पाहिजे. मी तुम्हाला वेगळं सांगायची किंवा कोणी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पडायला पाहिजे. पुढची जी न्यूज आहे ना, ती जम्मू काश्मीर रिलेटेड न्यूज आपल्याला बघायला मिळते. जम्मू काश्मीरला जे आहे ना, ते स्टेटहुड मिळायला पाहिजे, राज्याचा दर्जा मिळायला पाहिजे, अशा पद्धतीची याच्यामध्ये न्यूज आहे. आता ज्या युनियन टेरिटरीज असतात ना आणि स्टेट्स असतात, नॉर्मल स्टेट्स, याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, याच्या प्रोव्हिजन्स तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करताना अभ्यास करावा लागतात. त्या तुम्ही अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता जम्मू काश्मीरशी रिलेटेड एक आपण डिमांड कायम बघतो की आम्हाला स्टेटहुडचा दर्जा मिळाला पाहिजे, राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे. सेम सिच्युएशन तुम्हाला लगेच आठवायला पाहिजे. जे सोनम वांगचुक आहेत ते जेलमध्ये आहेत, त्यांच्यावरती खटला चालू आहे. कशा संदर्भात? एका आंदोलनाच्या संदर्भात. त्याच्यामध्ये कुठेतरी आंदोलनाला हिंसक वळण निर्माण झालं आणि त्याचे सगळे आरोप त्यांच्यावरती लावण्यात आले. आता ते जेलमध्ये आहे. पण लडाखशी रिलेटेड ते लढाई करत होते आणि त्यांचं असं मत होतं की लडाखला जे आहे ते स्टेटहुडचा दर्जा द्यायला पाहिजे, अदरवाईज तिथं आम्ही गव्हर्नमेंट स्थापन करता यावं अशी सिच्युएशन तयार करायला पाहिजे. म्हणजे जवळजवळ इनडायरेक्टली त्यांना म्हणायचं होतं की लडाखला सुद्धा स्टेटहुडचा दर्जा तुम्ही द्यायला पाहिजे. म्हणून खूप जास्त गरजेचं आता होऊन बसले की युनियन टेरिटरी आणि स्टेट्स याच्यामधला जो कॉन्स्टिट्यूशनल डिफरन्स आहे, सॉरी, जो कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेल्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजनचा अभ्यास करून त्याच्यातला डिफरन्स समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तशा पद्धतीचे क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त वाढलेली आहे आता. आणि जेव्हापासून 370 हटवलं ना जम्मू काश्मीरचं, तेव्हापासून तर हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा होऊन बसलेला आहे. त्यामुळे आपल्याला या गोष्टीचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तो अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. इथं पुढचीच न्यूज तुम्हाला बघायला मिळते की लडाख लीडर्स प्रेस फॉर स्टेटहुड. परत हे लडाखसाठी स्टेटहुड मागतायत, हे वगैरे आपल्याला इथं बघायलाच मिळते, जे तुम्हाला आता ऑलरेडी सांगितलं मी. आणि ही न्यूज आहे ते इंडिया US ट्रेड डील्स रिलेटेड आहे. ते ऑलरेडी आपण एरोटेलच्या अंतर्गत आपण डिस्कस केले. त्याच्या रिलेटेड पियुष गोयल म्हणतात की घाबरायची वगैरे काही गरज नाहीये. ट्रेड डील्स आहे त्याचा फायदाच आपल्याला फायनली होईल याच्यामध्ये. आणि या ट्रेड डीलवरती वेगळं लेक्चर आपल्याला ऑब्व्हियसली बनवावंच लागणार आहे. तरच आपण डिटेलमध्ये ते समजावून घेऊ शकतो आणि ते येणाऱ्या काळामध्ये आपण बनवूयाच. त्याचबरोबर जसं की मी तुम्हाला सांगितलं की लडाख रिलेटेड जे डिमांड करतायत सोनम वांगचुक, त्यांच्यावरती वेगवेगळ्या केसेस लावून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं आणि त्याच्या पत्नी जे आहेत ते ऑब्व्हियसली तिथं लढतायत, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि त्याच्याशी रिलेटेड खरं तर ही न्यूज आहे. पुढची न्यूज आपण बघितली तर USA आणि इंडियाचं जे काही ट्रेड डील आहे त्याच्याशी रिलेटेड आहे आणि याच्यामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं क्वाडचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, आणि हे सगळं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू जो आहे तो मी समाप्त करतोय. अशाही चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू मी तुम्हाला समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि तुम्हाला जर वाटत असेल हे मराठी विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे, फायदेशीर आहे, तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांनी शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.